इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 3 गणेशनगर मधील ओबीसी प्रवर्गातून इच्छुक असलेले उमेदवार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना तालुका प्रमुख या पदावर कार्यरत असलेले अभिजित आदिनाथ लोले हे आपल्या समेत जोडले गेले आहेत। आपण त्यांना विचारूयात या निवडणुकीत आपली ध्येय धोरणे काय असणार आहेत। नमस्कार, मी अभिजित लोले। ह्या निवडणुकीत आमचे ध्येय धोरण म्हणजे भागातील गटरी रस्ते आम्हाला खंत आहे। आजपर्यंत आमच्या भागात काय झाले, प्रत्येक वेळी बाहेरचे येतात, पैसे वाटतात, निवडून येतात, जातात, पण त्यांचं भागाकडे लक्ष नाही। आम्ही स्वतः ह्या प्रभागात स्थायिक आहे, राहतोय, आम्हाला अडचणी काय त्या माहित आहेत। महिलांच्या अडचणी पाण्याच्या असतील, रस्ते असतील, गटरे असतील, पण युवकांचे जे प्रश्न आहेत, युवकांसाठी इथं आजपर्यंत एक सुद्धा सरकारी किंवा महापालिकेकडनं व्यायामशाळा नाही आहे। आमचे ते एवढे ओपन पीस आहेत, पण त्या एका सुद्धा ओपन पीस वर कुठं बगीचा केलेला नाही आहे। जे ह्या अडचणीत ह्या आम्ही स्वतः फेस करावले, त्यामुळं आता आम्ही ठाम असा निर्णय घेतलाय की ह्यावेळी युवा लढणार आणि प्रभागाचा बदल हा आम्ही 100% घडवणार। मला एक सांगा, आपल्या समोर मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवणार? मातब्बर उमेदवार ह्याच्या आधी पण आमच्या भागात हेच झाले। मातब्बर उमेदवार लढतात कशासाठी? त्यांच्या नावापुढे त्यासनी पद लावायचं आहे, त्यासनी प्रभागाचा विकास आणि बाकीचं देणं घेणं नाही आहे। पण आम्हाला एक तळमळ आहे, आमच्या धमक आहे, आम्ही ते करू शकतोय। आम्ही प्रभागासाठी लढणारे माणसं आहे, जनसामान्यांच्यात आम्ही तळागाळात पोहोचणारे नेतृत्व आहे। त्यामुळे मातब्बरांना फाईट देणं आमच्यासाठी अवघड नाही, कारण की आम्ही जनसामान्य ग्राउंड लेवलचे माणसं आहे। त्यामुळे मातब्बरांना 100% आम्ही फाईट देऊ शकतो। आपल्या या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 13,400 मतदार आहेत। एवढ्या इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार असलेल्या या मतदारांपर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचणार? आमचं युवा नेटवर्क बऱ्यापैकी चांगला आहे। आमच्या पक्षाचं देखील ह्या भागात मजबूत बांधणी आहे। बऱ्यापैकी माझ्या बरोबर जे युवा वर्ग आहेत, परत आमचे इथले भरपूर म्हणजे महिला वर्ग आहे, वयस्कर लोकांचा, हा सगळ्यांचा पाठिंबा आहे आम्हाला। आणि ह्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि आमच्या सगळ्यांच्या जिद्दीवर आम्ही 14,000 मताने कव्हर करू शकतो, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। आपल्या समोर असे 3 कोणते मुद्दे आहेत की जे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहात? मेन मुद्दा आहे हा आमच्या इथे पाण्याचा, स्वच्छता, रस्ते आणि गटरी, हे 4च मुद्दे आमच्या प्रभागात महत्वाचे आहेत। आजपर्यंत गटरी कधी केलेल्या आहेत आमच्या भागात हे आठवत पण नाही, पण स्वच्छतेचा सुद्धा ढीग तसंच टाकलेले आहेत। गटरी कधी काढल्या नाही, हे मुख्य मेन म्हणजे आमच्या प्रभागातली ही एक मोठी समस्या आहे। प्रभागामध्ये सर्वच प्रभागामध्ये आज आपण इचलकरंजी मध्ये बघतोय पाण्याचा, ड्रेनेजचा, गटरी याचा मूलभूत प्रश्न आहे। यासाठी आपली काय ध्येय धोरणे असणार? पाण्यासाठी तर आम्ही ह्याच्या आधी सुद्धा लढत आलो, इथून पुढे सुद्धा आम्हाला जर आमच्या जनतेने, आमच्या प्रभागातील लोकांनी महापालिकेत पाठवलं तर पाण्यासाठी ठामपणे पहिली आमची भूमिका इचलकरंजीला पाणी देणे हीच राहील आणि त्यासाठी आम्ही लढूच। आणि आमच्या गणेशनगर ह्या भागात, गणेशनगर, आंबेडकर नगर ह्या भागात अजूनपर्यंत ड्रेनेज आलं नाही, पण ते आपल्या ह्याच्यातून ड्रेनेजचा कर घेतात। मग आम्हाला तुम्ही ती सुविधा देत नाही तर आमचा कर का घेता? ह्या मुद्द्यावर देखील आम्ही ठामपणे तिथं मत मांडून तो सुद्धा कर आम्ही रद्द करू। इथं आपली ताकद आहे, आपण करू शकतोय ते सगळं। भविष्य काळामध्ये नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी तुमच्याकडे काय ध्येय धोरणे, काय उपाययोजना असतात? नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आम्ही दररोज सकाळी भागाभागातनी फिरू। आमचा बऱ्यापैकी म्हणजे टीम वर्क आहे, आमची टीम मोठी आहे, ती टीम आम्ही भागात प्रत्येक ठिकाणी आमची माणसं असल्यामुळं नागरिक आमच्या दारात न येता आम्ही नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या तक्रारी काय आहेत ह्या समजून घेऊ शकतोय। तुमचे आता जे पक्षाचं चिन्ह आहे हे कोणतं असणार आणि कोणत्या याच्यावर तुमचं ते भविष्यात तुमची ही इलेक्शन असणार? आता आमची शिवशाहू आघाडी म्हणून तरी जाहीर झालेले आहे आणि बऱ्यापैकी आमचे त्यातूनच आम्ही लढणार आणि चिन्ह हे 1-2 दिवसात ठरेल। आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा शिवशाहू आघाडीतच सामील आहे। आपण बघितलं असाल प्रभाग क्रमांक 3 मधून युवा नेतृत्व जे नागरिकांच्या समोर एक नवीन चेहरा म्हणून ह्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जाण्यास इच्छुक आहे। त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण चॅनलच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय। धन्यवाद।